विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार संग्रामसिंह देशमुख. तोंडोलीत काँग्रेसला पडले खिंडार. तोंडोली तालुका कडेगाव येथील माजी मंत्री व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी संग्राम देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व गुणदोषासह स्वीकारून त्याला ताकद देण्याचे काम केले असल्यामुळेच आता हा बदल दिसत आहे. त्यामुळेच बऱ्याच गावचे काँग्रेस पक्षाचे व इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपात समाविष्ट होत आहेत. आता सर्व गावांमध्ये आम्ही बरोबरीला आहोत. कडेगाव यासारख्या शहरामध्ये 20 वर्षापासून आम्हाला सत्ता नव्हती. आता तिथेही भाजपचा नगराध्यक्ष आहे. भाजपमध्ये सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून दाखवले. हे सर्वसामान्य दीनदुबळी कष्टकरी जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी होती म्हणूनच शक्य झाले. त्यामुळेच यापुढेही अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते तोंडोली तालुका कडेगाव या ठिकाणी ओंकार जालिंदर मोहिते, जालिंदर राजाराम मोहिते, सुरेश राजाराम मोहिते, ऋषिकेश जालिंदर मोहिते या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते जाहीर भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी पैलवान अजित मोहिते, विकास भोसले, सचिन जगताप, सचिन महाडिक, अनिल रेणुशे, सागर सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.